नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण डब्यासाठी झटपट होणारी काकडीची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने पाहूया। भाजी बनविण्याकरिता सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। या काकडीचे आपण कॉर्नर कट करून घेऊ। त्याचबरोबर काकडीची आपण साल देखील काढून घेऊया। बरेच लोक काकडीची भाजी करताना साल काढत नाहीत। जर तुम्ही काकडीची भाजी करताना साल काढत नसाल तर काही हरकत नाही, तुम्ही साल न काढता देखील ही काकडीची भाजी करू शकता। इथे मी काकडीची साल छान काढून घेतलेली आहेत। आता आपण या काकडीचे काप करून घेऊ। नेहमी भाजी करताना काकडी थोडीशी कट करून खाऊन पाहायची, कारण काकडी एखाद्या वेळेस कडू असू शकते। जर आपण त्याची भाजी केली तर आपली भाजी देखील कडू होईल। त्याचबरोबर काकडीमध्ये असणारा जाड बिया मी काढून टाकत आहे, कारण या जाड बिया भाजीमध्ये शिजत नाहीत आणि भाजी खाताना ते दातात येतात। अशाच पद्धतीने आपण या सर्व जाड बिया काढून टाकू आणि सर्व काकडीचे आपण मध्यम आकाराचे काप करून घेऊया। इथे मी सर्व काकडीचे मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। इथे ही आपली काकडी कापून तयार आहे। आता काकडीची भाजी करिता आपण एक वाटण तयार करून घेऊ। इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आपण कट करून घेऊया। 3 ते 4 हिरव्या मिरच्या देखील मी घेतलेल्या आहेत। यात आपण एक चमचाभर मीठ घालून हे सर्व साहित्य आपण छान वाटून घेऊ। मीठ घातल्यामुळे सर्व साहित्य पटकन आणि एकसारखे असे वाटले जातात। त्याकरिता कुठलेही वाटण करताना थोडं मीठ नक्कीच घालायचं। इथे हे माझं एकसारखं असं वाटण बनवून तयार आहे। तर आता आपण भाजी करायला घेऊया। भाजी बनविण्याकरिता एका पॅनमध्ये मी 1.5 चमचा तेल तापवून घेतलेलं आहे। यामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं। त्याचबरोबर एक चिमूटभर हिंग देखील घालूया। यात काही कढीपत्त्याची पानं आपण घालू। सर्व मसाले हलकेसे फ्राय झाले की आपण तयार करून घेतलेलं वाटण यात घालायचं आणि हे वाटण आपण 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर छान परतून घेऊया। वाटण इथे छान परतवून झालेलं आहे। आता आपण यात काही सुखे मसाले घालू। एक अर्धा चमचा हळद, एक अर्धा चमचा लाल मिरची, त्याचबरोबर थोडंसं मीठ देखील घालूया। आपण वाटणामध्ये हिरवी मिरची तसेच मिठाचा वापर केलेला होता, त्याकरिता आपण मीठ आणि लाल मिरची थोडी कमीच घालणार आहोत। मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मध्यम आचेवर सर्व मसाले आपण फ्राय करून घेऊया। 1-2 मिनिटांमध्ये आपले हे मसाले छान फ्राय करून होतात। तुम्ही बघू शकता याला किती छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण कट केलेली काकडी घालून घेऊ। ही काकडी मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेऊया आणि झाकण लावून मध्यम आचेवर ही काकडी 2 मिनिटे आपण छान वाफवून घेऊया। 2 मिनिटांनंतर मी झाकण काढलंय आणि तुम्ही बघू शकता आपल्या या भाजीला पाणी सुटतं। या भाजीमध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही, कारण काकडीला पाणी सुटतं आणि या पाण्यामध्ये ही काकडीची भाजी शिजून होते। आता मध्यम आचेवर 5 मिनिटे ही काकडीची भाजी आपण छान शिजवून घेऊया। एक 5 मिनिटांमध्ये आपली ही काकडीची भाजी शिजून तयार होते। तुम्ही बघू शकता भाजी एकसारखी शिजावी त्याकरिता मी मध्ये मध्ये झाकण काढून भाजी छान कालवून घेतलेली होती। आता तुम्ही बघू शकता ही भाजी एकसारखी अशी शिजली गेलेली आहे। या स्टेजवरती आपण यामध्ये एक पाव वाटी कारळाचं कूट घालूया। कारळाच्या कूटाऐवजी तुम्ही तिळाचं किंवा शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल। तीळ आणि शेंगदाण्याचं कूट देखील या भाजीमध्ये अप्रतिम लागतं। कूट घालून 1 मिनिट ही भाजी मी छान वाफवून घेतलेली आहे। आता ही आपली काकडीची भाजी बनून तयार आहे।
सर्वात शेवटी यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। डब्यासाठी अतिशय झटपट होणारी, चविष्ट आणि चमचमीत अशी ही काकडीची भाजी बनून तयार आहे। तर ही काकडीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।